भंगारवाल्याला तुम्ही जर भंगार विकत असाल तर आत्ता सावध व्हा. एका भंगारवाल्याने केलं असं काही की जे पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एक भंगारवाला जेव्हा भंगार घेण्यासाठी एका घरात गेला त्यानंतर त्याने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. जर तुमच्या गावात जर भंगारवाला येत असेल तर तुम्ही आत्ता सावध होऊन जा. कारण की आपल्याला एक सवय असते की घरातली काही वस्तू तुटली किंवा जुनी झाली की ती आपण उचलून भंगारवाल्याला देऊन टाकतो. पण हे करत असताना एक अशी चूक आपल्याकडून होत असते जी लक्षात येत नाही आणि याच निष्काळजीपणामुळे तुमची ती चूक तुम्हाला किती महागात पडू शकते याचं उदाहरण ठरली आहे एक घटना. एका भंगारवाल्याने एक असा धक्कादायक प्रकार केला की ज्यामुळे त्याचा व्हिडिओ अक्षरशः प्रचंड व्हायरल होतोय. संपूर्ण राज्यात भीतीचं वातावरण पसरलंय. या भंगारवाल्यानं नेमकं असं काय केलं की लोक आता भंगारवाला पाहिला की घाबरू लागले आहे. त्या भंगारवाल्याचा तो धक्कादायक प्रकार काय होता की ज्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली. संपूर्ण राज्यात अर्जंट इशारा देण्यात आला. काय होता तो प्रकार चला जाणून घेऊया. प्रत्येक गावामध्ये अनेक भंगारवाले येतात. काही सायकलवर येतात, काही हातगाडीवर येतात किंवा काही छोट्या गाडीमध्ये येतात. त्या गाडीला एक भोंगा लावलेला असतो आणि ते घरातल्या तुटक्या फुटक्या वस्तू, प्लास्टिक, रद्दी सगळं घेऊन जातात. ते दिसताना गरीब दिसतात पण या गरीब दिसण्यामागे एक गुपित लपलेलं असतं. काही दिवसापूर्वी राजस्थानमध्ये एक भंगारवाला पाकिस्तानचा छुपा जासूस निघाला होता. तर मध्य प्रदेशात एक भंगारवाला दिवसा भंगार गोळा करायचा आणि रात्री तिथे चोऱ्या करायचा. पण महाराष्ट्रात एक जी घटना घडली आहे ती या सगळ्या घटनांपेक्षा भयानक. जी घटना घडली नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामध्ये. एक भंगारवाल्याने असं काही काम केलं की ज्यामुळे अक्षरशः सगळ्या राज्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं. खरं तर या घटनेची सुरुवात नंदुरबार शहरातील शहादा शहरामध्ये झाली होती. एक गजबजलेलं शहर. या शहराच्या मध्यभागात काही अशा वस्त्या होत्या जिथे प्रचंड गरिबी आणि याच गरिबीच्या कॉलनीमध्ये कुटुंब राहत होतं आणि त्याचा कुटुंब प्रमुख होता अमीन शेख. अमीन शेखला सगळे अब्बू म्हणून ओळखायचे. अमीनचा रोजचा दिनक्रम, कारण अमीन हा भंगारवाला होता. तो सकाळी उठायचा, देवाची प्रार्थना करायचा, आपली जुनी हातगाडी घेऊन बाहेर पडायचा. भंगार घ्या भंगार असा आवाज दिवसभर शहादा शहराच्या गल्लीबोळात घुमायचा. उन्हातानात फिरून लोकांच्या जुन्या वस्तू तो गोळा करायचा. जेमतेम 300-400 रुपयाची कमाई व्हायची. या तुटपुंजा कमाईवर त्याच्या घरातल्या 3-4 मुलांचा आणि पत्नीचा उदरनिर्वाह चालायचा. अमीन भंगारवाला शांत. तो फारसा कुणाशी बोलत नसायचा. त्याचं काम झालं की शांतपणे निघून जायचा. त्याच्या या शांतपणामुळे काही लोक त्याच्याकडे संशयाने बघायचे. हा व्यक्ती इतका शांत कसा काय राहतो? हा घरात भंगार घ्यायला आल्यावर नेमकं काय शोधत असतो असा सगळ्यांना प्रश्न पडायचा. पण त्यांना माहिती नव्हतं की अमीन एक दिवस अशी गोष्ट करणार होता की ज्याने अख्ख्या देशातल्या भंगारवाल्यांची भीती सगळ्यांना होणार होती. खरं तर तारीख होती 8 तारखेला शहादा शहरातील एका प्रसिद्ध वस्तीत भूषण राजपूत यांचं घर होतं. ही घटना ज्या दिवशी घडणार होती त्या दिवशी तारीख होती 8. प्रतिष्ठित वस्तीत भूषण राजपूत यांचं मोठं घर. वस्ती अतिशय प्रतिष्ठित, घर मोठं होतं. श्रीमंत लोकांच्या वस्तीत घर. त्या घरामध्ये धावपळ सुरू. आता भूषण यांना नंदुरबारला जायचं होतं. भूषण यांच्या आईला एक कौटुंबिक कार्यक्रम अटेंड करायचा होता. त्यामुळे त्यांनी काय केलं की आपल्या लेकीच्या लग्नासाठी जपून ठेवलेले सगळे दागिने कपाटातून बाहेर काढले. त्यांनी एक एक दागिने ते कपडी पिशवीत भरले. जवळपास 10 तोळे सोनं. आजचा भाव बघितला तर ते सोन्याची किंमत जवळपास 16 ते 17 लाख रुपये होती. त्यांनी काय केलं, ती दागिन्याची पिशवी घेऊन जायची म्हणून त्या पिशवीमध्ये दागिने भरले आणि पिशवी तिथे ठेवली. पण अचानक फोन आला आणि नंदुरबारला जाण्याचा बेत रद्द झाला. आता उद्या जाऊ, आता दागिने इथेच राहू देत असा विचार त्यांनी केला आणि ती पिशवी त्यांनी कपाटाच्या बाजूला एका जुन्या पेपरच्या ढिगाऱ्यावर ठेवली. आता ती जी दागिन्याची पिशवी आणि ती त्यांनी त्या जुन्या वर्तमानपत्राच्या ढिगाऱ्यात ठेवली होती आणि इथूनच सगळा खेळ सुरू झाला. आणि अगदी त्याच वेळेस अमीन भंगारवाल्याचा आवाज आला. तो होता अमीन शेख. आईनं भूषणला सांगितलं, अरे घरात खूप रद्दी सापडली आहे, ती भंगारवाल्याला देऊन टाक. भूषण यांनी घरातली सगळी रद्दी गोळा केली, त्या भंगारवाल्याला म्हणजे अमीन शेखला दिली आणि इथूनच खरा विषय होणार होता. 5 मिनिटापूर्वी आईनं त्या रद्दीवर दागिन्यांची पिशवी ठेवली होती. आईने मुलाला सांगितलं रद्दी विकून टाक. त्याने नकळत त्या पिशवी सहित रद्दी दिली. आता पुढे जे होणार होतं त्याने हे प्रकरण संपूर्ण राज्यात व्हायरल होणार होतं. त्या कागदाच्या ढिगाऱ्याच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा कापडी पिशवीत एका कुटुंबाचं भविष्य, त्यांच्या भावना आणि आयुष्यभराची कमाई होती. पण लक्षात घ्या, त्या आईने त्या वस्तूकडे दुर्लक्ष केलं. घाईगडबडीत ते 16 लाखाचं सोनं त्यांनी रद्दीच्या आत ठेवलं. मुलाला माहिती नव्हतं. त्याने तो सगळा रद्दीचा गठ्ठा उचलला,
कुठलं सोनं काय ना डायरेक्ट पाहता भंगारवाल्याला दिला. परिस्थिती अशी होती की जे रद्दी त्यानं 10 रुपयाला विकली होती त्यामध्ये 16 लाखाचं सोनं गेलं होतं, पण कल्पना कुणालाच नव्हती. दिवसभर काहीच झालं नाही, कुणाच्या काही लक्षात आलं नाही. भंगारवाला तिथून निघून गेला. दुसरा दिवस उजाडला. आता राजपूत कुटुंबाला नेहमीप्रमाणे नंदुरबारचा जो कालचा बेत रद्द झाला होता तो आज पुन्हा ठरला. नंदुरबारला निघायचं होतं. आई तयार झाली, दागिने घालण्यासाठी कपाटाकडे गेली. पाहते तर काय, तिथे दागिन्याची पिशवी नव्हती. तिला वाटलं दुसरी कुठेतरी ठेवली असेल. तिने अक्षरशः अख्खं घर पालतं घातलं. प्रत्येक कप्पा तपासला, ड्रॉवर उघडून बघितला. जायला घाई होती. घाईघाईत सगळे ड्रॉवर तपासले, पण पिशवी कुठेच नव्हती. अचानक आईच्या डोक्यात लख्ख चमकलं. त्यांना आठवलं रद्दीच्या बंडलमध्ये त्यांनी सोनं ठेवलं होतं. तिला आठवलं रद्दी भंगारवाला. अक्षरशः धक्का तिला बसला. तिने लगेच भूषणला फोन लावला. त्यांना समजलं होतं भंगारवाल्याच्या हातामध्ये आपली सोन्याची पिशवी गेली. 16 लाख रुपयाचे दागिने 10 रुपयाच्या रद्दीसाठी त्यांना विकले होते. आईने ताबडतोब आपल्या मुलाला भूषणला फोन केला. मी त्या रद्दीमध्ये सोनं ठेवलंय, तू ती रद्दी भंगारवाल्याला दिली आहेस. त्यावेळेस भूषणनं लगेच भंगारवाल्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच्याकडे भंगारवाल्याचा मोबाईल नंबर होता, पण मोबाईल लावला, भंगारवाल्याने फोन उचलला नाही. वेळ पुढे जात होती. प्रत्येक क्षणासोबत सोनं मिळण्याची शक्यता दुरावत होती. त्याने अमीनच्या नंबरवर पुन्हा फोन लावला. तो उचलत नव्हता. बऱ्याच वेळा मिस कॉल पडत होते. आता त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. कदाचित तो कामाला असेल, किंवा त्याने मुद्दामून फोन टाळला असेल, किंवा तो सोनं घेऊन पळून तर गेला नसेल ना. हजारो नकारात्मक विचार आता भूषणच्या मनामध्ये येत होते. अखेर शोधाशोध सुरू झाली. इकडे तिकडे विचारलं, ओळखीच्या लोकांना, शेजारच्या गल्लीत, जो जिथून जायचा यायचा, सगळीकडे विचारपूस झाली. आमिर भंगारवाल्याचं घर कुणाला माहिती नव्हतं, पण कसं बस अमीन शेख पर्यंत ते पोहोचले. त्यांनी घरी गेल्यावर तिथे पाहिलं. अमीन घरी सापडला. त्याला सांगितलं असं झालं. आता त्याने ते ऐकून घेतलं, आणि ऐकल्यावर तो जे बोलला ते अतिशय धक्कादायक होतं. भूषण यांना वाटलं होतं की अमीन शेख आता ओळख दाखवणार नाही. तो म्हणेन मला काय माहिती, मी फक्त रद्दी घेतली. पण तो म्हणाला, साहेब मी ते भंगार त्या दिवशी शहाद्याच्या एका मोठ्या होलसेल व्यापाऱ्याला विकून टाकलं. हे ऐकून राजपूत कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला. आईच्या पायाखालची जमीन सरकली. काय मोठी चूक झाली. त्या रद्दीत दागिन्याची पिशवी ठेवली. आता भूषणसाठी हा दुसरा सगळ्यात मोठा धक्का होता. आता सोनं एका व्यक्तीकडून निष्ठून एका भंगाराच्या महासागरात हरवलं होतं. अमीन शेख थांबला नाही. तो म्हणाला, काळजी करू नका साहेब, चला आपण त्या व्यापाऱ्याकडे जाऊ. तो भूषणला घेऊन होलसेल दुकानात गेला. तिथे हजारो किलोचे भंगाराचे ढिगारे, त्यात एक छोटी पिशवी शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, भंगाराचे ढिगारे तपासले, पण काही सापडेना. तेवढ्यात भूषणच्या मनामध्ये एक आशा निर्माण झाली. पण तेवढ्यात अमीन शेखला काहीतरी आठवलं. अमीन शेख म्हणाला की माझी लहान मुलं आहेत, त्यांनी खेळणी किंवा काही वेगळ्या वस्तू सापडल्या तर ते खेळण्यासाठी काढतात, म्हणून मी घरी फोन लावून विचारतो. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पत्नीला फोन केला. पत्नीला विचारलं, काही वेगळी वस्तू भंगारात सापडली का. त्यावेळेस ती म्हणाली, त्यात एक कापडाची पिशवी होती आणि कापडाच्या पिशवीत सोनं होतं, म्हणून मी ती पिशवी कपाटात ठेवली. पत्नीनं कबुली दिली. त्यानंतर भूषण आणि अमीन दोघं घरी गेले. घरी गेल्यावर कपाटात पाहतात तर काय, ती दागिन्याची पिशवी जशी होती तशीच. खरंच हा जो माणूस, जो भंगारवाला होता, त्याला एक चोर किंवा फसवणूक करणारा समजलं गेलं, पण तो एक प्रामाणिक सोन्याहूनही चांगला माणूस होता. दुसऱ्या दिवशी पत्नीनं सोनं सगळं दिलं आणि बक्षीस म्हणून भंगारवाल्याला 15,000 रुपयाचा फोन त्यांनी भेट म्हणून दिला. पहा, अमीन शेख सारखा भंगारवाला जर प्रामाणिक असेल तर तुमच्या घरातल्या वस्तू परत येऊ शकतात. पण या गोष्टीहून लक्षात काय घ्यायचं, ही घटना खरोखर घडली आहे. पण लक्षात घ्या, आपण आपल्या गोष्टी दुसऱ्यांना देत असताना त्याची तपासणी करणं ही खूप आपली महत्त्वाची गोष्ट आहे. तरी खरंच या प्रेरणादायी कार्याला, या अमीनच्या कार्याला आमचा देखील सलाम आहे. तुम्हाला या घटनेबद्दल नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा. तुमच्या गावात अशी एखादी घटना घडली होती का, कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.